अब किधर जाओगे बरखुरदार? खरे मुलांनो, हे किरण पाटील, जगन पाटील यांना नव्हतं सांगितलं का तुम्ही की आज शाळेला व्हिजिट आहे असं? सर, मी त्या जकेला सांगितलं होतं की चल शाळेत, पण तो आला नाही माझ्या बरोबर. तो मुलांमध्येच खेळत राहिला. आणि सर मी त्या सविताला पण बोलले होते की आज तू शेतात नको जाऊ, सरांनी बोलवलंय शाळेत असं, पण तिने पण नाही ऐकलं सर. किती बावड्यात मुलं आहे यांना कितीदा सांगावं बरं. हे जा रे, जा तुम्ही दोघं, आणि तुम्ही दोघं जा त्या जगायला आणि किरण्याला ओढून आणा बरं शाळेत. आणि तू जाय ते शेतात. कशी येत नाही बरं वनिता, तिला बी झिपऱ्या धरून ओढून आण. किरण्या गप खाली ये, नाही तर पाय मी जर वरती आलो ना लय मारेल बरं का. खाली ये. नाही मी नाही येणार, मला शाळेत यायचं नाही सांगितलं ना. तू जाय बरं का इथून, तू जाय म्हटलं मी, नाही तर डायरेक्ट मारेल तुला. हा, असं ऐकणार नाही. मी जातो वरती बरं का. बुऱ्या, तू लक्ष ठेव याच्यावरती. मी जातो वरती. ये वरती ये. नाही तुला एका भुक्कीत टेंगूड आणलं ना, मला बी बोलतो. ये वरती. जग्या थांब जग्या, पडू नको, ऐक माझं. अरे वड ना त्याला. अरे काय टाइमपास लावला तू. वड तू बघत, टेन्शन नको घेऊ. मला नाही यायचं ना शाळेत. मला सोडा ना. कमरेतच लात घालेन तुझा. रडू नको आणि हात अजिबात सोडू नको. मी मारेल तुला डायरेक्ट. मी तुम्हाला गोट्या देतो ना, माझ्याकडे भरपूर गोटे. माझ्याकडे भरपूर गोटे, तुम्हाला सगळ्या देतो. सगळे देतो. मला सोडा ना, मला शाळेत नाही यायचं ना. बुऱ्या काय म्हणतो, गोठ्या द्यायचं म्हणतोय तो. द्यायचं सोडून. बावड्यात झालाय का रे. एवढ्या गोट्यांसाठी त्याला सोडून देऊ का नाही. किती मुश्किलीने पकडलाय आपण त्याला. मूर्ख. चाल पटकन घेऊन चाल. वड त्याला, वडत नाही. चल. अरे मैंने लय पळवलं रे. आता कुठं जाऊन बसला काय माहिती. सापडत बी नाही, काही नाही. जग्याला लय पडतो पण. काही बी मन जग्याला लय पडतो. पडू दे ना, पडू दे. पळून जाईल कुठं जाईल. गावाच्या बाहेर तर नाही जाणार ना. सापडू दे त्याला, फक्त सापडू दे. नाही त्याला धोपटला ना मी, मला बोलतो तू. लय मारणार आहे मी त्याला. लय पळवलं त्यानं आपल्याला. लय मारणार मी त्याला लय. हे तो बाय वरती म्हटलं. जाय वरून जाय, तिकडनं जाय पटकन. लाल्या म्हणतो मला पिछा नको करू नाही, डोक्यात दगड घालीन तुझा. माझ्या मागाचा आला तर घाल ना म्हणतं. घाल कसा घाल तुम्ही बी बघतो ना मी. तू टाक फक्त, दगडच टाक, मग बघतो मी तुला. समय जाय तिकडनं जाय. तो बघ पडतोय देव. जाय तिकडनं. ए वनी, काय ग, तू पण आली शेतात? नाही ग, तुला शाळेत घ्यायला आली मी. सरांनी पाठवलंय मला. मग तुला काल सांगितलं होतं आम्ही की शेतात नको जाऊ असं. आज शाळेत व्हिजिट आहे असं. मग तरी तू आली. चल आता, चल शाळेत. अगं बाई, मी कितीदा सांगू. आई घेऊन आली ना मला. मग तू जा बरं इथून. तू जा, नाहीतर तो आई तुला पण ओरडे रे. बघ मग, मला नाही बोलायचं नंतर. वने, काय चाललंय म्हटलं. काम करायचंय का गप्पा करायचंय? काय ग पोरींनो, कशाला आलाय म्हणतो तुम्ही शेतात? आम्ही वनीला घ्यायला आलोय शाळेत घेऊन जाण्यासाठी. आम्हाला सरांनी पाठवले. आमच्या शाळेत आज व्हिजिट आहे ना, मग मुलांची संख्या कमी दिसते म्हणून मग वनेला बोलवलंय. या मया, एक दिवस सुट्टी घेतली. मग पोरीला म्हटलं एक दिवस शाळेत ना सुट्टी घे. त्याला की मास्तरनी शेतात पोरींना पाठवलं घ्यायला. मग नाही ते काय माहिती नाही मला. येणार नाही म्हटलं वनी. इथं माझ्या शेताचं काम पडले, मजुरी तर भेटणार काही नाही. आणि चाललं तुमचं शाळेचं व्हिजिटिंग फॅजिट. तुमच्या मास्तरला म्हणा तुमच्या घरची पोरं बसवा म्हणा शाळेत. नाही येणार वनी. मावशी ऐकून तर घ्या. ए झिपरे, तू जाते का नाही ग इथून? काही पण भूस नको बरोबर का माझ्या वनीच्या डोक्यात. तू जा इथून लवकर, नाही तर बघ मग मी तुला बी कामाला लावेल.
ये म्हटलं तू ये आता कुठं पडून जाशील, आता सापडशीलच मला. ये तू ये फक्त ये. मला पकडणार होती. जाग्या म्हणता जाग्या सापडणार आहे का कुणाला? यांना कसं जाता कुठं सापडतो मी आता? इथून जर गुपचूप पडून गेलो ना, यांना जाता मग सापडणार नाही. अब किधर जाओगे बरखुरदार? आले का महाराजे? वा वा वा, स्वागत आहे तुमचं, स्वागत आहे. लय पळवलं असेल महाराजांनी. किती पराक्रम गाजवले म्हटलं. हो ना सर, येतोच नव्हता. झाडाच्या डायरेक्ट शेंड्यावर जाऊन बसलेला होता. तिथून झाडावर चढून त्याला आणलंय. वाटलंच पराक्रम करतीलच म्हटलं. दुसरे महाराज कुठे? जगन महाराज कुठे म्हटलं. अहो सर, तो एवढा पडू राहिला, सम्यान लाल्या त्याच्या मागं पाठलाग करताय, पण तो सापडतच नाहीये. ह्या झाडावरनं त्या झाडावर, दुकानावरनं कुठं बी उड्या मारायला मागडासारखा. हो ना. येऊ द्या त्या महाराजांना बी येऊ द्या. हे महाराज ते महाराज उलटच सांगतो या दोघांना आज मी. झाडावरच उलट टांगतो म्हणता. यांच्या पालकांनाही बोलवतो. शाळेत येत नाही, काही नाही. महाराज या म्हणता, आता बसायची कृपा करा. अरे काय कुठं घेऊन चालले म्हटलेला? अरे एम दादा शाळेत घेऊन चाललो याला. येतच नव्हता. किती दमवलं बाबा. आणि शाळेला व्हिजिट येत नव्हता. घेतलं मग पकडून. असंच पाहिजे अगं धड्याला. जा घेऊन जा. आणि नाही येत असेल ना तर मला सांगा. याला वरपडूनच न्या तुम्ही. टेन्शन नका घ्या तुम्ही. जा घेऊन जा. मग महाशय काय म्हणता? पाठवून दुखायला लागली वाटतं. तुम्ही तर मारे नालाय का तो. एवढी व्हिजिट होऊन जाऊ द्या फक्त. तुम्हाला बघतोच मी. गावात इकडे तिकडे हिंडत राहता. शाळेत येत नाही, काही नाही. अजून पालकांना विचारलं तर पालक बी ओव्हर करून सांगता पोरगा शाळेत येतो आमचा. आणि हे नालायक इकडे तिकडे हिंडत राहता. हे जग्या कोंबडा झाला रे. कोण आहे? कोणाला हौस येते एवढी? येतं का? ये तू पण ये रे. तू पण ये म्हटलं कोंबडा व्हायला. सर मग पाठ दुखायला लागली ना सर. पाठ दुखायला लागली तुझी? पाठ दुखायला लागली म्हणतं. अजून तर 5 वाजले पण नाही.